नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी तोंडी लावण्यासाठी एक मिरचीचा प्रकार दाखवणार आहे. तर याला शिजलेली मिरची असं म्हणतात. चला तर मग मैत्रिणींनो, मी आता या ठिकाणी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे. यासाठी पोपटी मिरची वापरायची, पण माझ्याकडं पोपटी मिरची नव्हती. पोपटी आणि तिखट मिरची दोन्ही मिक्स करून वापरायच्या. तर माझ्याकडं काही ती मिरची नव्हती, त्यामुळं मी ही मिरची घेतलेली आहे. तर चला मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपण हे 4-5 मिरच्या मी स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि त्या कोरड्या करून घेतल्या आहे. आता आपल्याला काय करायचं, एका कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता हे मी काळं आणि साधं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण या मिरच्या आहेत, या मिरच्या आपण त्याच्यामध्ये टाकून उकळून घ्यायच्या आहेत. आपल्याला ते शिजवून घ्यायच्या आहेत. तर चला मैत्रिणींनो, आता यामध्ये मी काळं मीठ आणि साधं मीठ टाकून हे पाणी उकळून घेत आहे आणि आता आपण त्यामध्ये त्या मिरच्या टाकूया. तर बघा, आता अशा प्रकारे देठासहित त्या मिरच्या आपल्याला, आणि त्यामधूनही चिरायच्या नाही. मधून चिरल्या तर त्याच्यामध्ये पाणी जातं. त्यामुळं अशा प्रकारे ह्या मिरच्या जशाची तशा समान मिरच्या त्यामध्ये टाकून द्यायच्या आहे. तर चला मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता ह्या मिरच्या आपण व्यवस्थित अशा शिजवून घेऊ. त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून त्या 5 मिनटं शिजवून घ्यायच्या आहे. 5 मिनटाच्या वर शिजवायच्या नाही, तर मग त्या असा त्याचा चिखल होतो, शेणमेण होऊन जातात त्या. त्यामुळं अशा प्रकारे आपण आता ह्या मिरच्या शिजवून घेतलेल्या आहे. बघा, 5 मिनटं आपण ह्या मिरच्या शिजवल्या आहेत. अशा ह्या मिरच्या शिजलेल्या आहे, पण कडक पण राहतात त्या 5 मिनटं शिजवल्यात. आता बघा मैत्रिणींनो, आता ह्या मिरच्या आपण त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आता पाणी काढून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि वरून लिंबू पिळायचं आहे. मीठ आणि लिंबू ह्या मिरच्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. लिंबू पिळल्यामुळे काय होतं आहे की मिरच्या ह्या व्यवस्थित राहतात, जास्त दिवस टिकतात. तुम्हाला जर व्हिनेगर टाकायचं असेल तर तुम्ही व्हिनेगरसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या आता ह्या मिरच्या रेडी झाल्या आहे खाण्यासाठी. अशा प्रकारे या मिरच्या आपण करून बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. ह्या बिलकुलही खराब होत नाही आणि त्याला थोडं पाणी राहिलं तरी काही खराब होत नाही. आणि आपण त्यावर लिंबू पिळलेला आहे, त्यामुळे मिरची जशीची तशी राहते. तुम्हाला आवडली असेल तर लाईक